या ठिकाणी पद्माकर पाटील यांनी या दोन्ही कार्यक्रमाचं नामकरण संस्थेचं आणि इमारत पायाखुदाई या दोन्ही कार्यक्रमाचं भूमिपूजन किंवा कामाचा शुभारंभ आज ठेवलेला आहे। आपल्या गावाचं वैशिष्ट्य अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार करणारं गाव आणि देशभक्त रत्नाप्पांनांचं गाव म्हणून या गावाचा नावलौकिक महाराष्ट्रात सगळीकडे पसरला। देशभक्त रत्नाप्पांना फार जवळून आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं। त्यांच्यासारखा कणखर, करारी आणि उत्कृष्ट संघटक कदाचित या भागात दुसरा झाला नसेल। त्यांच्या बरोबरीला पी.बी. पाटील साहेबांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आधी साथ दिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी जे प्रयत्न रत्नाप्पा अण्णांच्या नेतृत्वाखाली झाले त्यात या ठिकाणच्या साखर कारखान्यापासून सगळ्या सहकारी संस्था उभा करताना पी.बी. पाटील साहेब त्यांच्यावर सतत सावलीसारखे राहिले। काळाच्या ओघात थोडेसे मतभेद झाले। राजेंद्र यड्रावकर साहेबांचे वडील शामराव अण्णा आणि काही लोकांनी स्वतंत्र भूमिका मांडली, पण या सगळ्या इतिहासाच्या पलीकडे जाऊन ही दिग्गज माणसं या परिसरात जन्मली आणि या भागाच्या विकासासाठी प्रचंड प्रयत्न या सर्वांनी स्वातंत्र्याच्या नंतर केले, हे आपल्याला विसरता येणार नाही। कोल्हापूर जिल्हाच मुळात असा जिल्हा आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर गेला तर एक दोन नेते असतात आणि सगळा जिल्हा त्यांना फॉलो करायचा, पण कोल्हापूर जिल्हा असा जिल्हा आहे की नेतृत्वाची खाण या जिल्ह्यात आहे। कोणी कोणाला फॉलो करण्याचा प्रश्न कधी आला नसेल, कारण प्रत्येक ठिकाणी समर्थ नेतृत्व उभा करण्याचं काम स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागात झालं आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती या राज्यातल्या दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा अधिक वेगानं झाली, हे आपल्याला नाकारता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, त्यानंतर जास्त मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करणारा जिल्हा कुठला तर पहिल्यांदा थेट कोल्हापूरचं नाव घ्यावं लागतं। एवढी कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मागच्या काळात झाली, ती या सर्व नेतृत्वांनी घडवली, हे आपल्याला नाकारता येणार नाही। पी.बी. पाटील साहेबांनी त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा भाग संपल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर साहित्याला देखील फार मोठा आधार देण्याचं काम पी.बी. पाटील साहेबांनी केलं। निमशिरगावात पहिल्यांदा ग्रामीण साहित्य संमेलन भरवण्यासाठी आणि स्वतः अध्यक्ष होऊन ते साहित्य संमेलन पूर्ण करण्याचा पुढाकार देखील पी.बी. पाटील साहेबांनी घेतला। त्यांच्या नावाने अनेक नव्या नव्या गोष्टी त्या काळच्या झाल्या। पंचगंगा कारखान्याच्या उभारणीचा तर विषय आहेच, जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील त्यांनी फार काळ काम केलं, नेतृत्व दिलं, पण त्याचबरोबर ते कदाचित राजकारणाच्या ऐवजी साहित्यात गेले असते तर एक थोर साहित्यिक म्हणून आज त्यांना आपल्याला आदरांजली व्हावी लागली असती। त्यांनी अनेक साहित्याची निर्मिती केली। त्यांनी प्रीत पावित्र्य, ऋतुगान, रस्त्याला जेव्हा जाग येते अशा अस्सल कादंबऱ्या लिहिल्या। अकलेचा सवाल हे वगनाट्य वजा नाटिका लिहिली। हुतात्म्यांच्या स्मृतीचे हे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची माहिती देणारे पुस्तक त्यांनी लिहिले। सतत कविता जगणारा माणूस कवी हृदयाचाच होता। त्यांनी एक माती अनेक नाती, अशी रंगली रात्र आणि चुडा तुझ्या सावित्रीचा यासारख्या चित्रकृती साकारल्या आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक गाणी, गीतं ही आशा भोसले, मन्ना डे, महेंद्र कपूर यासारख्या दिग्गज गायकांनी देखील गायलेली होती। सांगण्याचा मतितार्थ हा की हरहुन्नरी नेतृत्व, व्यक्तिमत्व हे पी.बी. पाटील साहेबांचं होतं। खुसगावचा लढा, चांदोली वारणेवर धरण कुठं बांधायचं यासाठी खुसगावचा लढा झालेला होता, फार प्रसिद्ध लढा आहे 1972-73 साली। त्यावेळी खुसगाव परिषद झाली, त्यावेळी रत्नाप्पा अण्णा, पी.बी. पाटील साहेब आणि या भागातले सगळे नेतृत्व हे मोठं धरण व्हावं या मागणीसाठी
सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू आणि बाकी सर्व मान्यवर नेत्यांच्या बरोबर एकसंघपणाने काम करत होते. आणि म्हणून जे जे अन्यायकारक आहे, ज्यासाठी लढा उभारायला पाहिजे, त्या सर्व चांगल्या गोष्टी उभा करण्यासाठी लढा असेल तर लढा, सत्ता असेल तर सत्ता. रत्नाप्पा अण्णा कुंभार काही फार काळ मंत्री नव्हते, पण भारताच्या घटनेच्या मसुद्यावर त्यांची सही होती, एवढे थोर देशभक्त रत्नाप्पा अण्णा होते. आणि म्हणून त्यांच्या गावात येत असताना त्यांनी आणि पी.बी. पाटील साहेबांनी केलेलं काम हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. आणि या भागात रत्नाप्पा अण्णांनी उभा केलेल्या कामानंतर, अण्णा गेल्यानंतरही प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती बाळगणारी, आदर बाळगणारी फार मोठी लोकसंख्या या भागात आहे. हे आपल्याला नाकबूल करून चालणार नाही. आज पी.बी. पाटील साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पद्माकर पाटील यांनी आपणा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं, आठवणीनं आम्हा सगळ्यांना बोलवलं. याबद्दल पद्माकर पाटील साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानेन. आणि मला खात्री आहे की या भागातल्या सगळ्याच विकासाच्या कामाला पी.बी. पाटील साहेबांचा स्पर्श झालेला आहे. सुरुवात करताना त्यांनी पी.बी. पाटील साहेबांनी या भागाला ताकद दिलेली आहे. आणि म्हणून आपण सगळे फार मोठ्या संख्येनं आज पवार साहेब इथे येत आहेत म्हणून उपस्थित राहिला. आदरणीय पवार साहेबांनी आपणा सगळ्यांना एक वेगळ्या झळाळीचं नेतृत्व आयुष्यभर दिलेलं आहे. त्यांचा या सर्व मान्यवर नेत्यांचा संबंध आलेला होता. आणि म्हणून कणखरपणानं, स्वाभिमानानं राजकारण करण्याची भूमिका आणि प्रवृत्ती पवार साहेबांनी आजपर्यंत जोपासलेली आहे. आणि म्हणून आम्ही मगाशी अनेक गावातनं गाडी येत होती, त्यावेळी आया बहिणी सगळ्या रस्त्यानं दुतर्फा उभ्या राहून पवार साहेबांचं दर्शन घेण्यासाठी उभ्या होत्या. हे आयुष्यात कमवण्याचं काम पवार साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात केलं. माणसांचा विश्वास हा पवार साहेबांच्यावर आहे. आणि म्हणून मला खात्री आहे या भागातल्या प्रगतीसाठी पी.बी. पाटील साहेबांनी आणि इथल्या भागातल्या सगळ्या मान्यवरांनी जे कार्य केलं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, ते काम पुढं चालू राहण्यासाठी आज योग्य अशा नेत्यांना आपण इथं निमंत्रित केलं. आदरणीय पवार साहेब देखील आपल्या या कार्यक्रमाला उत्साहाने या ठिकाणी आले. याबद्दल मी आदरणीय पवार साहेबांचा आभार मानतो. या ठिकाणी माननीय पद्माकर पाटील यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंतजी. यानंतर एक छोटंसं पुस्तक प्रकाशन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.